माझ्याकडे आता 10 लाख रुपये आणलेत मी सोबत. समजा मी तुमच्याकडे दिले गुंतवणूक करण्यासाठी, मजा मारायला नाही. अरे काय मी वाटच बघत होतो देवासारखी तुमची. काय मी कुणाचं तोंड बघितलं होतं की राव सकाळी. असं नाही, ते 10 लाख रुपये तुम्हाला जर मी आत्ता दिले तर तुम्ही त्या 10 लाख रुपये कसे गुंतवाल, आता हे स्वतः विचार करून सांगायचं आहे. आणि ज्याचं सगळ्यात चांगलं आन्सर असेल त्याला मात्र पक्क गिफ्ट आहे आता. हां बरं, अभ्यास नाही म्युच्युअल फंडामध्ये घ्या माहिती. ICICI बँक असेल, टाटा असेल, ह्या ठिकाणी अशा बँकेत नाही की म्युच्युअल फंडामध्ये मी अंदाजे पैसे 10 लाख देईन. सांगितलेत, नाही, क्लिअर रक्कम आहेत. ते पैसे मी त्याच्याशी ठेवून देईन आणि त्यातून ते पैसे कट होत राहतील. हां 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 ठीक आहे, चांगलं आहे उत्तर. आणखी कोण सांगू शकतं बेस्ट उत्तर आहे? हां सर. 5 लाखाची लमसम आणि एक 10 कंपन्या हे करेन. 5 वेगवेगळ्या लाखामध्ये सेक्टरमधल्या 10 10 कंपन्या. सरसाठी जोरदार टाळ्या आहे की नाही. मग त्यांनी काय केलं, 5 लाख काय केले, डायरेक्ट लमसम केली आणि 5 लाख रुपये 10 स्टॉकमध्ये गुंतवले. म्हणजे एका स्टॉकमध्ये किती गेले, 50,000. समजा एखादी कंपनी जर काही प्रॉब्लेम न पडलीच तर त्यांच्या पोर्टफोलिओला काही त्रास होईल का, आहे की नाही. कारण का दुसऱ्या 9 कंपन्या आहेत. समजा त्या 9मधलं 2, 3, 4 जरी काही प्रॉब्लेम झाला तरी दुसऱ्या 6 म्हणजे कव्हर. एक कंपनी, एक स्टॉक तुम्हाला 9 कंपन्यांचा लॉस भरून काढू शकतो, एवढं ताकद आहे. पण आपण जे 10 स्टॉक घेणार आहेत ते असे डोळे झाकून घेणार आहे का, नाही, रँडमली घेणार नाही आहे. राईट. नेक्स्ट आपण बघूया. तुमच्यासमोर आता 2 गुंतवणूकदार आहेत. किती आहेत, 2 आहेत. एक रमेश आणि एक सुरेश. आता रमेश काय करतो बघा, पर्याय 1, रोज 10 वेळा काय करतो तो, रोज 10 वेळा शेअर्स बाय सेल करतो आणि एका वर्षात लाखो रुपये कमवण्याचा प्रयत्न करतो. आणि सुरेश SIP करतो, लॉंग टर्म करतो आणि निवांत संयम ठेवून बसतो. लोकांना आता तुम्ही काय निर्णय घ्या, तुम्ही कुणा रमेशच्या बाजूने जाल का सुरेशच्या? हां सुरेशच्या, का बरं? बरं, कारण मी माझा व्यवसाय जो चालू आहे तो पण करू शकतो, ते पण माझं चालू राहणार आहे आणि नियमित गुंतवणूक होते. म्हणजे मार्केट किती जरी पडलं प्रत्येक टप्प्यावर माझी गुंतवणूक होते. त्यामुळे जेव्हा मार्केट रिव्हर्स होईल तेव्हा एक चांगला नफा आपल्याला मिळेल लाँग टर्ममध्ये. राईट. लाँग टर्म म्हणजे किती पकडायचं, 15 वर्ष. राईट आहे की नाही. किमान 5 वर्षापेक्षा जास्त, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष बेस्टच आहे की नाही. तुम्हाला एका व्यक्तीचं उदाहरण माहिती आहे का, ज्यांनी 10,000 रुपयाचे विप्रोचे शेअर घेतले होते. राईट. आणि त्यानं संयम नाही ठेवला, त्यानं विसरून गेला. संयम आहे की नाही. किती रुपये झाले असतील, 10,000चे किती मिळाले असतील त्याला? हां 800 कोटी. किती? 800 कोटी लाँग टर्मचा फायदा. राईट आहे की नाही. तर त्याच काळात 10,000 रुपयाचे रिलायन्सचे शेअर घेतले असते तरी 25 कोटी झाले असते. बरोबर. पण तेवढे लाँग टर्म तुमची ठेवण्याची तयारी आहे की नाही पाहिजे. त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. नेक्स्ट बघा, FNOमध्ये गेल्या वर्षभरात 90% लोकांनी पैसे लॉस केलेला आहे. मग तुम्ही काय कराल? ऑप्शन 1, संपूर्ण पैसा FNOमध्ये टाकून कमाऊंगा कोटी से, नाही तो उठ जाऊंगा रोटी से. नाहीतर B, FNO टाळून चांगल्या कंपन्यामध्ये लाँग टर्म गुंतवणूक करेल. बीच ना. राईट. ये कुणाचा आहे का, कमाऊंगा कोटी से नाही तो. आणि शेअर मार्केटला जुगार का म्हणलं गेलं ते याच मानसिकतेमुळं झालेलं आहे. बघू आता फास्ट फिंगर कोणाचा वर येतो, म्हणजे प्रश्न विचारल्या पटकन वेगवान कोण उत्तर देईल बघू. वॉरन बफेटचं मुख्य गुंतवणूक तत्व. पर्याय A, संयम आणि अभ्यास. B, पटकन श्रीमंत होण्याची धडपड. फास्ट कोणाचा? हा सर. चालेल. सरांना गिफ्ट द्या.
टाळ्या वाजवायच्या असतात बरं का. चला नेक्स्ट. चार्ट कमांडोला कोण कोण फॉलो करत आहे? मी तर करतो बाबा. करतात ना. ग्रेट. सांग मी बाबा शेअरमधून पैसे कमवलेत स्टॉकमधून, असे कोण कोण आहेत? हां मॅडमकडे द्या माईक. मी सिप्लामध्ये आणि टेकममध्ये पण कमवलेत. ग्रेट. सुझलॉनमध्ये तर सांगायचंच नाही. हां सुजलॉन तर खूपच सुजलो आहे. म्हणजे घेतल्यापासून. आणि IEXमध्ये पण कमवलेत, पण सरांनी सांगितलेला REC त्यामध्ये पण हे केलं आहे. अजून भेळमध्ये, हुडकोमध्ये. ग्रेट. म्हणजे अनेक शेअर ह्यांनी ज्या ज्या शेअरमध्ये हात घातला. रिटर्न्स मी पूर्ण म्हणजे 100%, 200, 300, 400% असे घेतलेत रिटर्न एका एका स्टॉकमध्ये. हो. जोरदार. कसं काय रिटर्न घेतले तुम्ही? म्हणजे काय काय टेक्निक वापरली किंवा कुठं शिकलात तुम्ही? चार्ट कमांडोमध्ये. बरं. मग आता सगळ्यांना सांगा चार्ट कमांडोला फॉलो करू नका म्हणून. ग्रेट. थँक्यू. बरं आहे. पण लाँग टर्ममध्ये चांगला पैसा आपल्याला बनवू शकतो. तर आता याच्यासाठी आपल्याला दोनच पर्याय आहेत की एक तर आपल्याला शिकून पुढे जायचं आहे, स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, आणि दुसरा चांगले आपलं पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग करून चांगल्या SIP आपल्याला शोधायचे. चांगल्या SIP कधी कळतील? हां चर्चेत नाही. आता तुम्ही काय करता सर? हां बरोबर आहे, होलसेल आहे किराणा. तर आता साहेब म्हणले की बाबा त्यांचं होलसेलचं दुकान आहे. बरोबर आहे, ते माल होलसेलमध्ये प्रोव्हाइड करतात. बरोबर. आता मग होलसेलचं दुकान आहे किंवा जे काही आपला बिझनेस आहे किंवा जे काही जॉब आहे त्यातून आपल्याला इन्कमिंग किती येते हे माहिती आहे आपल्याला, की बाबा याच्यातून मला किती पैसा येणार आहे. पण मी असे लोक बघितलेत की 10 लाख महिना येतोय पण ते गरीब आहेत. 10 लाख महिना येतोय पण गरीब आहेत. आणि काही लोक असे पण बघितलेत की 10,000 महिना आहे पण येणाऱ्या 5-10 वर्षात त्यांच्यासारखं श्रीमंत त्यांच्या एरियात कोणी नसेल. होऊ शकतं का नाही? हे कशामुळं होऊ शकतं? फक्त येस नॉलेज, पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग. आता सरांचं, सर तुमचं नाव काय? अल्ताफ शेख. अल्ताफ शेखने स्वतःचं पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग करून घेतलं. बरोबर आहे. मग त्याच्यात काय कळालं त्यांना? किंवा माझं इन्कमिंग किती आहे, आउट गोईंग किती आहे, नेमकं मला पैसे कशासाठी पाहिजे. आता साहेबांनी सांगितलं मग असे 10 लाख रुपये पाहिजेत. ते बरोबर आहे त्यांचं, म्हणजे त्यांचं चुकीचं आहे असं म्हणत नाही. पण परफेक्ट प्लॅनिंग आपल्याकडं नाही आहे. की आधी आपलं काय झालं पाहिजे? परफेक्ट प्लॅनिंग झालं. तुम्ही आजारी पडलात, बरोबर आहे. आजारी पडल्यानंतर ऐका नाही, तुम्हाला खूप ताप आला आहे आणि सर्दी पडसन हे तर भयंकर हे झाले, बरोबर. मग तुम्ही एका एक्स, नाव घेत नाही मी मसवडचं कुठल्या डॉक्टरचं, बरोबर, त्या एक्स डॉक्टरकडे गेले. त्यांनी तुम्हाला बघितलं काय वरून लक्षणं दिसालेत, मग त्यांनी काय दिले? अँटीबायोटिक दिल्या, काहीतरी वरची लक्षणं मिटवायच्या गोळ्या दिल्या. काय होईल? तात्पुरतं बरं वाटेल, बरोबर आहे. पण पुन्हा अजूनही होईल. पुन्हा अजून 2-3 दिवसांनी साहेब अजून आलं की हो, पुन्हा त्याच्याकडे गेलं, पुन्हा त्यानं जरा हाय पॉवरचा डोस देईल, पुन्हा 4 दिवस थांबेल, पुन्हा आलं की मग. पण त्याच्याऐवजी तुम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे घ्या. अरे ह्याच्यानं काय होईना, मग दुसऱ्या एक्सपर्टकडे चांगल्या गेलात तुम्ही. तो चांगला जर डॉक्टर असेल तो काय म्हणाला? आधी तुझे ब्लड रिपोर्ट काढ, टेस्ट कर, बरोबर आहे. तो आधी काही देईल का तुम्हाला? गोळी देणार नाही, लिहून देणार, काही देणार नाही. तो म्हणाला आधी तुझे टेस्ट काढ. मग ते टेस्ट कुठल्या कुठल्या करायच्या ते 2-2 चिठ्ठ्या लिहून देईल तुम्हाला. आधी मग कुठे जावं लागेल? लॅबमध्ये जावं लागेल. लॅबोरेटरीजमध्ये ती चिठ्ठी द्यावी लागेल, सगळ्या टेस्ट करून घ्याव्या लागतील आणि मग त्याच्यानंतर ते रिपोर्ट निघतील. आणि ते रिपोर्ट घेऊन आपण जर त्यांना दिले, मग त्या रिपोर्टनुसार डॉक्टर तुम्हाला परफेक्ट इलाज सांगतील आणि मग 2 ते 4 दिवसामध्ये तुम्ही एकदम बरे झालेले असाल आणि परत आजारी पडणार नाही. तसंच मार्केटमध्ये पण तुम्हाला काय करावं लागेल? जो परफेक्ट माणूस असेल, ज्याला सगळं नॉलेज आहे, तो काय सांगेल? आधी तू टेस्ट करून घे. कोणत्या टेस्ट? ॲनालिसिस करून घे. ऐक, तिकडं ब्लडचं ॲनालिसिस करत होतो, इथं काय करावं लागेल आपल्याला इन्कमचं ॲनालिसिस. तुमचं पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग
कंपल्सरी करायचं आहे पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग, राईट. तर हे तुम्हाला आजच्या चावडीच्या निमित्तानं आहे का तयारी आपली? आजच्या चावडीच्या निमित्तानं तुम्हाला हे पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग करायचं आहे आणि ह्याला लाखो रुपये खर्च येतो, पण 999 आपण फीस ठेवलेली आहे. तुम्हाला 999 भरायची गरज नाही, 251 भरले तरी चालेल, पण 999 भरले तरी स्वागत आहे, कारण सगळी लोक त्या पद्धतीनं काम करायलेली असतात. तर पहिल्यांदा अगोदर तुम्ही कुठं करायचं हे सर सांगतील. हां, केली आहे का? मी अजून केली नाही का? करा मग. व्हॉट्सअप कम्युनिटीत या, तुम्हाला रोज माहिती मिळेल काही ना काही, जे काही महत्त्वाची माहिती आहे. आणि तुमचे हे ब्लड हे रिपोर्ट मला सादर करायचे, मग त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगणार की बाबा आता पुढे काय करायचं आहे तुम्हाला, आहे का नाही. तुमचे जे आता होलसेलमधून जो पैसा यायला आहे तो पैसा त्याला जर व्यवस्थित सॉर्टिंग केलं, तुमचं आत्ताच्या इन्कमच्या दुप्पट तिप्पट इन्कम एक्स्ट्रा चालू होईल. हे स्वयंपाक कुणाकुणाला करता येत नाही इथं? हात वर करा. स्वयंपाक कुणाकुणाला करता येत नाही? सगळ्यांनाच करता येत नाही, बरोबर. मग जेवण करत नाही का? जेवण करता का नाही? स्वयंपाक करता येत नाही तरी आपण जेवण करतो रोज. मग आपल्याला शेअर मार्केट करता येत नाही म्हणून आपण काही इन्व्हेस्टमेंट बंद करायची का? त्यासाठी काय आहे? SIP आहे, म्युच्युअल फंड आहेत की जे लोक ज्यांना समजतं ते सगळं करतात. गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये ह्या AMCs असतात, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, आणि तिथं फंड मॅनेजर बसून आहेत. आपल्याला शेअर मार्केट करता येत नाही पण त्यांना करता येतं. आपल्याला स्वयंपाक करता येत नाही पण आपल्या घरच्या बायांना करता येतो, म्हणून आपण जेवू शकतो. तसंच आता इथं पण आपल्याला करायचं, राईट. एक उदाहरण आपण घेऊया रमेश आणि सुरेशचं. रमेशनी काय केलं? रमेशनी दर महिन्याला 5,000 रुपये SIP केली. 15 वर्षानंतर त्याचे 1.5 कोटी झाले, आहे की नाही. आणि सुरेशनी काय केलं? FD केली बँकेत. किती झाले असतील? त्याचे दुप्पट झाले. आणि ह्याचे किती झाले? डायरेक्ट 1.5 कोटी झाले. मग कुणा कशात फायदा जास्त आहे? SIP, बरोबर. तर आपल्याला मग ते SIP चालू करायचं तर कोणते SIP किती आहेत माहिती आहे का? 4,000 आहेत. तर आता लक्षात घ्या, हे लक्षात आलं का? मग म्युच्युअल फंड सही आहे, लेकिन कोणता सही आहे? 4,000 म्युच्युअल फंड आहेत, त्यापैकी कोणता काढायचा? त्यासाठी आपल्याला PFP करून घ्यायचं, बरोबर आहे. 30 पानी रिपोर्ट निघतो. किती पानी? म्हणजे आमची टीम बसलेली आहे तिथं. परत सॉफ्टवेअर आहेत आपले स्वतःचे, ते काय करतात? रिपोर्ट जनरेट करतात, टीम आणि सॉफ्टवेअर मिळून, आणि एक परफेक्ट फॉर्म्युला तुम्हाला काढून देतात. मग ते ब्लड टेस्टचे रिपोर्टचे सगळे टेस्टचे रिपोर्ट आमच्याकडे सादर करायचे. आम्ही तुम्हाला त्याच्यात फायनल सांगू हे असं असं आहे, मग त्याच्यानुसार तुम्ही निर्णय घ्यायचा. डॉक्टर सांगतो हे बघ 15 दिवसाचा डोस आहे की नाही, तू बघ आता काय करायचं. हे बेनं बाहेर जातं आणि 3च दिवसाचं द्या म्हणतं. आता ते तुमची मर्जी आहे. आता आम्ही सगळं काढून तुम्हाला परफेक्ट देणार, तुम्हीच ठरवायचं की त्याच्यानुसार प्लॅनिंग. म्हणजे इथून पुढे आपल्याला पर्यायच नाही. रिटायरमेंट प्लॅनिंग तर करावंच लागेल. किती लोकांनी रिटायरमेंट प्लॅनिंग केलेलं आहे? किती लोकांनी स्वतःच्या मरणाचं विल लिहून ठेवलं आहे? मृत्यूपत्र किती जणांचं तयार आहे? काय मरणार नाहीत तुम्ही काय? हे जिथं उभारलं आहेत ना, करोडो लोक दफन आहेत आधीच आपल्यासारखे. लय जास्त दिवसाचा खेळ नाही आहे, समजून घ्या. 1 मिनिट आहे, एन्जॉय करा. मी तुमच्यासोबत काय येतो, आहे की नाही. हां, तिकडे पैसा कमी पडला असेल, आहे की नाही. 1 मिनिट आपल्याला जे आवडते ते कामं करा, राईट, आहे की नाही. त्याला वेळ देता आला पाहिजे. जर समजा माझ्याकडे पैसे नसते तर मी माझं आवडीचं काम करू शकलो असतो का? मी पण तुमच्यासारखं नोकरी करत राहिलो असतो. तर तुम्हाला हे डिसिजन घ्यावं लागेल. आणि मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो की हे जर पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग तुम्ही करून घेतलं आणि त्याच्यानुसार तुमचं इन्व्हेस्टमेंटचं बचतीचं प्लॅनिंग केलं तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही फायनान्शियली फ्री असाल. येणाऱ्या काळामध्ये पैशासाठी काम करायची गरज नाही.
हां, तुम्हाला आवडीचं काम तुम्ही करत राहा, पण पैशासाठी म्हणून काम करायची गरज लागणार नाही, हे महत्त्वाचं. दुसरी गोष्ट, किती लोकांना इथं मुलं बाळं आहेत? सगळ्यांनाच आहेत, आहे का नाही? आणि जनरली लग्न केलं म्हणजे होतातच, आहे का नाही? काय जादू आहे काय माहीत नाही. पण आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, कितीतरी लोकांना असं वाटतंय की बाबा माझ्या मुलांची मला काळजी आहे. कुणाकुणाला वाटतं? हां, सगळ्याला वाटतं ना आपल्या मुलांची काळजी, माझ्यानंतर कसं होईल याचं, आहे का नाही? ॲक्च्युली सांगतो, मुलांची काळजी नाही आहे तुम्हाला. कारण आता खरं सांगतो, प्रॉब्लेम हा झाला की दवाखाने खूप आहेत, आपलं आयुष्य वाढलं आहे. आता पहिलं 50-60 वर्षात गचकणारा माणूस 80-90 वर्ष जगतोय, 95 वर्ष पण जगतोय, बरोबर? 90 वर्षापर्यंत. प्रॉब्लेम मुलगा, त्याच्यानंतर मुलाचं काय होईल नाही. मी जास्त जगलो तर माझं कसं होईल, मला सांभाळेल का नाही, प्रॉब्लेम हा आहे का नाही? जर समजा ठीक आहे, मी काही जण मला लगे आता हा जर व्हिडिओ रिलीज झाला तर खालून शिव्या देणारच आहेत, मला एक्सपोज करणारे खूप लोक आहेत, लक्षात घ्या. तर आता हे जर त्यांना लक्षात आलं, बाबा मुलांना काय, आपला प्रश्न आपलं काय होईल, हे खोटं जर असेल तर मला सांगा, तुमचं खरंच प्रेम आहे आणि लेकराचं कसं होईल ही काळजी जर असेल तर खूप स्वस्तामध्ये टर्म इन्शुरन्स मिळतो. 5 कोटी टर्म इन्शुरन्स काढा आणि मरून जावा. लेकराला तुम्ही कधी जन्मात दिले नसतील एवढे पैसे तुम्ही मेल्यावर मिळतील. काळजीच मिटली ना. पण मरणार का? नाही ना. म्हणजे याचा अर्थ काय, काळजी आपली आहे. जर आपण जास्त जगलो तर कसं, कोण सांभाळणार आपल्याला? तर त्यासाठी रिॲलिटी समजून घ्या. उगाच हवेत जगू नका, इमोशनल होऊ नका, आहे की नाही? लक्षात घ्या, आपलं रिटायरमेंटचं प्लॅनिंग झालं पाहिजे. खर्च खूप आहे. साधा ताप सर्दी पडशाला सुद्धा 20-20, 25-25 हजार दवाखान्यात लागालेत. येस आर नो? आहे की नाही? तुम्ही साध्या कुठल्या तर रोगासाठी गेलात आणि ते डॉक्टरनं अजून काहीतरी काढलं, पुन्हा तिसऱ्यातून तिसरं निघालं, आहे की नाही? लाख रुपये घालून येतात, बरोबर आहे की नाही? मग आपल्याला स्वतःची काळजी घेतली पाहिजे, रिटायरमेंटचं प्लॅनिंग केलं पाहिजे, स्वतःचे टर्म इन्शुरन्स असले पाहिजे, स्वतःचे हेल्थ इन्शुरन्स असले पाहिजे. पुढे आपण किती वर्ष जगणार आहेत ह्याचा अंदाज आधीच लावला पाहिजे. आज तुमचं वय 40 आहे तर तुम्ही अजून इथं 50 वर्ष तरी जगणार आहेत, आहे की नाही? 50 वर्षाचं प्लॅनिंग. काही लोक तर असे जगायलेत की कधी मारणारच नाहीत, त्यांना माहीतच नाही ते माणूस आहेत. अशा भ्रमात जगतात की ते येऊन त्यों आहे की नाही? की मरायला टेकले तरी ती इलेक्शनला उभारणारच. लक्षात घ्या, आपण काळजी स्वतःची घ्या. मी असं म्हणत नाही की इलेक्शन करू नका किंवा तुम्ही जे काम आहेत ते करू नका, ते करा, पण स्वतःची काळजी घ्या. आपल्याला लेकरं सांभाळतील याची गॅरंटी आहे का तुम्हाला? कोण आहे बॉन्डवर मला लिहून देणारा? हां, उद्या त्याला बायको मिळू द्या, विषय फिनिश केलाच खतम, बरोबर आहे की नाही? आणि मग त्याची आई काय म्हणते, कडू भाड्या बदलला ग बाई. अरे कडू भाड्या बदलायला मला सांगा कसं काय बदलला? लग्नाच्या आधी माझ्याच मागं फिरत होता, आता लग्न झालं तसं तिच्या मागं फिरतो. जरा तर अक्कल पाहिजे, त्याचं लग्न झालेलं आहे म्हणल्यावर तिच्याच मागं फिरणार ना तो, बरोबर आहे का नाही? आहे की नाही? ह्यांनी स्वतःहून त्याला वेळ दिला पाहिजे ना, पण तसं होत नाही, आहे की नाही? मग घराघरात भांडणं सुरू होतात. पण जर तुमचं पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग झालेलं असेल, तुमचं फायनान्शियल फ्रीडम झालेलं असेल, तुमच्या प्रत्येक रुपयाचं नियोजन असेल, तर तुम्हाला टेन्शन येईल का? आहे की नाही? कुणी कुठेही फिरलं तरी तुम्हाला टेन्शन येणार नाही. तर आत्ताच्या आत्ता तुम्हाला पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंगचं बुकिंग करायचं आहे. तुमचे लाखो रुपये वाचणार आहेत, कुणीही पेमेंट मिस करू नका हा चान्स, बरोबर आहे? कारण बाहेर तुम्हाला लाखो रुपये देऊन पण ते ओरिजिनल होईल याची गॅरंटी नाही. 500-1000 रुपयात सुद्धा तुमचं म्हातारपण सुखात जाणार आहे, बरं? म्हातारपण तेव्हा बघू ना, आता तर सगळं चाललंय मस्त, असं नाही चाललंय. आपण जे एन्जॉय करायचं तो करायचंच आहे आपल्याला, त्याच्यात विषय नाही. 1000-500 फरक पडत नाही, पण ती SIP चालू करायची आपल्याला. रॅपिड फायर क्विजसाठी कोण कोण रेडी आहे? चला आपण खेळू. ज्यांचं काम चालू आहे ते चालू द्या. फक्त 5 सेकंदात उत्तर. रेडी? शेअर बाजार कोणासाठी आहे? फक्त श्रीमंतासाठी का बी कुणालाही दीर्घकालीन गुंतवणूक करता येते?
बी डायरेक्ट बोला आता, काय नाही गिफ्ट बिफ्ट नाही आता, फास्ट आहे. शेअर बाजारात पैसे लावण्याआधी काय करायला हवं? ए, पूर्ण संशोधन करायला पाहिजे. बी, कोणी सांगेल तसंच करायचं. राईट. 10% बाजार पडला तर काय कराल? ए, घाबरून सगळे शेअर विकून टाकणार. बी, SIP सुरूच ठेवणार, अजून जास्त शेअर घेणार. कोणता निर्णय चुकीचा आहे? लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, ए का बी लॉटरी लावणे? कोणता निर्णय, नीट ऐका, कोणता निर्णय चुकीचा आहे? ए, लॉंग टर्म गुंतवणूक, बी लॉटरी लावणे. बी. शेअर बाजारात लहान गुंतवणूकदार कसा टिकू शकतो? ए, एका शेअरमध्ये संपूर्ण पैसा टाका. बी, डायव्हर्सिफिकेशन करा, SIP द्वारे इन्व्हेस्ट करा. राईट. कॉमेंटमध्ये पण लिहू शकता तुम्ही नंतर. 20 वर्ष संयमाने SIP केली तर किती फायदा होऊ शकतो? मोठी संपत्ती तयार होईल. बी, अरे काय होत नसतं रे, फालतू काय. हा, परत एकदा ऐका. 20 वर्ष जर डिसिप्लिन, पेशन्स ठेवून जर SIP चालू ठेवली तर किती फायदा होऊ शकतो? खूप मोठी संपत्ती तयार होऊ शकते. ए, नाहीतर बी, काही होत नसतं रे, फालतू आहे. ये. पुढचा प्रश्न, तुमच्या मते FNO ट्रेडिंग सुरक्षित आहे का? ए, हो हो हो, मी यात नक्की श्रीमंत होणार. बी, नाही नाही, 90% लोक फालतू गमावणारच आहेत. ए, राईट. ओके. आता रोल प्ले. रोल प्ले म्हणजे तुम्हाला त्यात घुसायचं आहे. जरा थोडा वेगळा प्रश्न. हां, तुमचा मित्र म्हणतो बाजार पडलाय, शेअर विकून टाक, तुम्ही काय कराल? ए, तोच करत आहे तेच मी पण करणार. बी, लॉंग टर्मसाठी होल्ड ठेवणार. बी आहे की नाही? कुणाला बोर झालंय? ए, मी. बी, माझा बाजूवाला. तुमच्या मित्राने 50,000 रुपये लॉटरीत लावले आणि तुम्हाला विचारलं मी बरोबर केलं का? ए, हो हो, खूप छान केलंस तू. बी, तू जुगार केलास, SIP लावायला पाहिजे होतीस. हां. रोज 10 वेळा ट्रेड करणारा, बाय सेल करणारा तुमचा मित्र रमेश आणि SIP लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करणारा सुरेश, तुम्हाला काय वाटतं कोण श्रीमंत होईल? ए, रमेश, बी, सुरेश. बी, राईट. नेक्स्ट क्वेश्चन, कंपनीचा वार्षिक अहवाल न वाचताच, कंपनीचं फंडामेंटल टेक्निकल ॲनालिसिस न करताच गुंतवणूक करणं योग्य आहे का? ए, हो हो हो. बी, नो नो नो. हां, नो. रॅपिड फायर झालं. तुमच्या घरी लग्न आहे आणि कुटुंबाच्या सांगण्यावरून तुम्ही शेअर्स विकणार का? ए, हो हो, लग्न आहे, खर्च करावाच लागेल. बी, नाही नाही, इतर मार्ग शोधेन आणि शेअर्स होल्ड करेन. बी, अरे वा, लेकरांना बरं कळालं रे. हां, जेनजी आहे ती, मोबाईलच्या काळातली लेकरं आहेत, त्यांना सगळं माहीत आहे. हां, चला, रॅपिड फायरमध्ये जिंकलेत तुम्ही, सगळ्यांचं अभिनंदन. PFPचा कुणी फॉर्म भरलाय आता? जाग्यावर उभं राहायचं आहे सर्वांनी आणि त्यांचं स्वागत करूया आपण सगळे. टीमला विनंती आहे की आमचा फोटो घ्या.